चला आलेत का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। तुम्ही आता व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक या व्हिडिओला झालाच पाहिजे, कारण खूपच दमदार अपडेट आहे। 7 नवीन बदल झालेले आहेत। किती? 7 नवीन। तर आपल्या माता बहिणींसाठी खूपच आनंदाची अपडेट आहे, खुशखबर आहे, कारण 7 नवीन बदल झालेले आहेत। बघा, लाडकी बहीण योजनेचे काही नियम आणि अटी शिथिल। तर काही नियम आणि अटी यामध्ये शिथिलता देण्यात आलेल्या आहेत आणि खूप चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही यामध्ये चेंजेस होत आहेत, काहीतरी बदल केला जात आहे। जेवढं सोपं करता येईल तेवढं ते सोपं करत आहेत, कारण सर्व माता बहिणींना या योजनेचा लाभ मिळायला पाहिजे। त्यामुळे शासनामार्फत जेवढं हे सोपं करता येत आहे तेवढं सोपं ते करत आहेत आणि अजून आता पूर्णपणे हे सोपं करण्यात आलेलं आहे। तर बघा आता काय नवीन चेंजेस आहेत, 7 नवीन कोणते बदल आहेत, आपल्यासाठी काय महत्त्वाचा बदल आहे, सर्व जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये। तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा। लाईक केलं का तुम्ही पटापट लाईक करा, कारण माहिती तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही। ही माहिती तुमच्यासाठी आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा। चला आता आपण सर्व बदल बघणार आहोत। काय नवीन नियम आलेले आहेत, काय नवीन अटी आलेल्या आहेत, सर्व आपण आता बघूया। तर बघा, लाडकी बहीण योजनेतील अटी शिथिल। तर पहिली जी अपडेट आहे, पहिली जी अट शिथिल करण्यात आली आहे बघा, काय आहे, पोस्टाचं बँक खातं ग्राह्य धरणार। काय म्हटलं आहे, पोस्टाचं जे काही बँक खातं आहे, कारण अनेक जण म्हणत होते की पोस्टाचं बँक खातं चालणार नाही, परंतु पोस्टाचं बँक खातं आता ग्राह्य धरलं जाणार आहे। कारण मागच्या वेळी हे GRमध्ये पण देण्यात आलेलं आहे की पोस्टाचं बँक खातं चालेल। खूप जण घाबरत होते की हे बँक चालणार नाही, ते बँक चालणार नाही। जरी पोस्टाचं बँक खाते चालत आहे याचा अर्थ सर्व बँक खाते चालणार आहे, काही टेन्शन घेण्याची गरज नाही। तुमच्याजवळ आता पोस्टाचं पण बँक असेल तर ते पण खातं चालणार आहे आणि हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे पोस्टाचं जे काही बँक खातं आहे ते एवढं महिला वर्गांनी ओपन केलं ना, भरपूर महिला वर्गांनी ते ओपन केलेलं आहे। चांगली बात आहे, पोस्टाचं खातं आता ओपन केलं आहे आणि ते ग्राह्य पण धरलं जात आहे। चला दुसरं अपडेट आपण बघणार आहोत, दुसरा बदल लाडकी बहीण योजनेतील अटी शिथिल। तर दुसरं बघा आता 2 नंबर, तर केंद्राच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार। बघा, महत्त्वाचे अपडेट, ज्या आपल्या माता बहिणी केंद्राच्या योजना ज्या आहेत त्या केंद्राच्या योजनेचा जरी ते लाभ घेत असतील तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा पण लाभ मिळणार आहे। एक ही माझ्यासाठी ही खूप चांगली अपडेट आहे। मला ही अपडेट खूप चांगली आवडलेली आहे, कारण बाकीच्या ज्या काही आपल्या माता बहिणी होत्या त्या केंद्राचा लाभ घेत होत्या, परंतु त्यांना लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ मिळणार नव्हता। परंतु आता याबद्दल सर्वात मोठा निर्णय आहे आणि या माता बहिणींसाठी सर्वात मोठी ही खुशखबर आहे, कारण केंद्राच्या ज्या काही योजना आहेत तर या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा पण लाभ मिळणार आहे। एक चांगली बात आहे, मला ही अपडेट खूपच आवडलेली आहे। त्यानंतर पुढील जी अट शिथिल करण्यात आली ते बघूया, 3 नंबर, तर महाराष्ट्रातील पुरुषाशी विवाह झालेल्या परराज्यातील महिलांना लाभ मिळणार। आता बघा, सपोज MP ची महिला आहे, तर त्या महिलेने आपल्या महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर विवाह केला तर अशा बहिणींना पण देखील लाभ मिळणार आहे, ज्या ऑदर्स राज्याच्या आहेत, म्हणजे दुसऱ्या राज्याच्या आहेत। सपोज MP असो किंवा दुसरं असो, काही ज्या ठिकाणच्या या आपल्या माता बहिणी आहेत त्यांनी जरी महाराष्ट्राच्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा महिलांना देखील लाभ मिळणार आहे। ही अपडेट देखील खूप चांगली आहे। पुढे बघा, नंबर 4, पतीच्या कागदपत्रावर परराज्यातील महिलांना लाभ मिळणार। आता बघा, आता सपोज ज्या माता बहिणी आहेत, ज्या महिला आहेत, या MP च्या आहेत किंवा ऑदर्स राज्यातील आहेत, तर अशा महिलांजवळ कागदपत्र नाहीत, महाराष्ट्राचं कागदपत्र नाहीत, कारण नुकतंच लग्न झालेलं आहे। मग सर्व डॉक्युमेंट्स काढणं सोपी गोष्ट नाही, कारण त्यासाठी टाईम खूप लागतो। मग सपोज महिलांजवळ जरी कागदपत्र नसतील
परराज्यातील महिलांजवळ जरी कागदपत्र नसतील तर मग त्या योजनेचा लाभ कसा मिळेल, तर बघा त्या संदर्भात अपडेट. तर पतीच्या कागदपत्रांवर तुम्हाला लाभ मिळणार आहे. म्हणजे या माता बहिणींचं पण टेन्शन मिटलं आहे. म्हणजे पतीच्या कागदपत्रावर आता या महिलांना लाभ मिळणार आहे, म्हणजे त्यांचं टेन्शन मिटलं. पुढे बघा 5. ही अपडेट खूप महत्त्वाची आहे बरं. 5वी हे बघा काय म्हटलं आहे, ग्रामस्तरीय समिती दर शनिवारी लाभार्थी महिलांची यादीचं वाचन करणार. तर यादीचं तुमचं वाचन केलं जाणार आहे शनिवारी. आणि मी तुम्हाला मागच्या वेळी पण सांगितलं की दर शनिवारी आपल्याला यादी पाहायला मिळणार आहे. ग्रामस्तरीय समिती दर शनिवारी लाभार्थी महिलांची यादीचं वाचन करणार आहेत. शनिवारी यादीचं तुमचं वाचन होणार आहे आणि गावोगावी ते तुम्हाला समजेलच. ग्रामपंचायत त्याबद्दल सर्व सूचना दिल्या जातील. आपल्या माता बहिणींना सर्व महिलांना सूचना दिल्या जातील. आणि तुमचं नाव यादीमध्ये आहे का, यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला योजनेसाठी तुम्ही पात्र आहात, तुमचा फॉर्म सक्सेस झाला आहे. तसेच जरी तुमचं यादीमध्ये नाव नसेल तर मग पुढील यादीमध्ये तुमचं पुढील शनिवारी तुम्हाला तुमचं नाव पाहता येणार आहे. जास्त इथे टेन्शन घेण्याची गरज नाही. तर माझं नाव आलं नाही, या महिलांचं नाव आलं, माझं नाव नाही आलं, असं कुठलंही तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. या शनिवारी तुमचं नाव नाही आलं तर पुढच्या शनिवारी तुमचं नाव येईल असं ते असणार आहे. त्यामुळे जास्त यामध्ये घाबरण्याचं काही कारण नाही. आणि दर शनिवारी यादीचं वाचन केलं जाणार आहे ग्रामपंचायत ग्रामस्तरीय समितीमार्फत. ओके. पुढे बघा 6. नवविवाहित महिलेच्या पतीच्या रेशन कार्डाचा पुरावा ग्राह्य धरणार. आता नवविवाह झालेला आहे तर मग रेशन कार्डमध्ये जे नाव असतं ते नवविवाह झाल्यानंतर जे काही महिला आहे त्यांचं नाव जे आहे ते पतीच्या रेशन कार्डमध्ये लगेच टाकलं जात नाही, कारण नवविवाह झालेला असतो आणि लगेच ते रेशन कार्डमध्ये नाव टाकलेलं नसतं. त्यामुळे मग आता ही एक महत्त्वाची अपडेट आहे की नवविवाह महिलेच्या पतीच्या रेशन कार्डाचा पुरावा ग्राह्य धरणार आहेत. म्हणजे नवविवाह जी महिला आहे अशा महिलांना जरी लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी रेशन कार्ड तुमचं पतीचं टाकायचं आहे. 100% तुम्हाला ते लाभ मिळणार आहे. ओके. तर हा पण निर्णय खूप चांगला आहे. ही अट पण शिथिल करण्यात आलेली आहे रेशन कार्डची. त्यानंतर बघा नंबर 7 आता शेवटचा, OTPचा कालावधी 10 मिनिटाचा करणार. आता बघा नंबर जेव्हा आपण टाकतो तेव्हा आपल्याला एक OTP मिळतो. त्या OTPचा जो काही कालावधी आहे तो आता 10 मिनिटाचा केला जाणार आहे. आता सपोज 4-5 जे असेल ते आता वाढवलं जाणार आहे. कारण जेव्हा फॉर्म भरतात तेव्हा मॅसेज लवकर येत नाही. आपल्या माता बहिणी टेन्शन घेतात. मग मॅसेज सपोज जरी जास्त वेळ लागला मग तो टाकला गेला नाही तर मग तो फॉर्म परत कट होतो, पुन्हा तो भरावा लागतो. तर असं काही होणार नाही. आता 10 मिनिट त्याचा जो टाईम आहे तो वाढवून देण्यात आलेला आहे. OTPचा कालावधी 10 मिनिटाचा करणार. म्हणजे आता तुम्हाला ॲप अपडेट ऑप्शन येणार आहे. ॲप अपडेट केल्यावर तुम्हाला संपूर्ण सोयीसुविधा उपलब्ध होणार आहे तिथे ॲपवरती. नारी शक्तिदूत हे ॲप तुम्ही सर्वांनी अपडेट करा. अपडेट केल्यावर हे संपूर्ण नियम तिथे लागू होऊन जाणार आहेत. ओके. तर मित्रांनो हे 7 महत्त्वाचे बदल, हे 7 नवीन नियम अटी आहेत ज्या शिथिल करण्यात आलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात. हे खूपच महत्त्वाची अपडेट होती. 7 नवीन बदल पण आपण म्हणू शकतो. या 7 नवीन बदल आले होते त्याबद्दल ही माहिती होती. आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज तुम्हाला मी जी अपडेट येत आहे त्याबद्दल सर्व काही सांगत आहे. त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घेणं खूप गरजेचं आहे. आपलं चॅनल सबस्क्राईब करा. ATP गुरुजी आपलं एकमेव चॅनल आहे जे तुम्हाला सत्य माहिती आणि लवकरात लवकर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतं. त्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशाच नवनवीन अपडेट आणि माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या माता बहिणींपर्यंत शेअर करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. धन्यवाद.